इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन -765 डिग्री, म्हणजे 765 डिग्री फाइंड आउट करायचं आहे निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये. बघा आता सोल्युशनमध्ये सगळ्यात पहिले काय करायचं, गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, साइन ऑफ काय दिलेलं आहे, साइन ऑफ -765 डिग्री. ठीक आहे, हे फाइंड आउट करायचं आहे. आता -765 डिग्री जे ते काय आहे, निगेटिव्ह अँगल आहे. ते काय आहे, निगेटिव्ह अँगल. ठीक आहे, निगेटिव्ह अँगल म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, मग आता बघा -765 डिग्री जे त्याला आपण असं लिहू शकतो का, बघा आता इथं 360 गुणिले 2 प्लस किती लिहावं लागेल, 45 डिग्री. मग आता बघा मी तुम्हाला एकदा ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे, मग बघा इथं आपण पहिले कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करायची. मग कोऑर्डिनेट सिस्टममध्ये बघा आता आपल्याला काय की निगेटिव्ह दिलेलं आहे. निगेटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्हमुळं डायरेक्शन इकडनं क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये स्टार्ट होणार. ठीक आहे, मग आता क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये बघा एक जर रोटेशन लावलं तर किती राहतं, 360 डिग्री राहतं. ठीक आहे, इथपर्यंत 360. पुन्हा एक दुसरं रोटेशन लावा, 360 प्लस 360 720, 720 प्लस किती जावं लागणार, 45. मग तेव्हा काय होणार, टोटल अँगल 765 होणार. ठीक आहे, मग आता आपण बघा एक रोटेशन कंप्लीट केलं आणि इथं बघा आता इथं जर बघितलं तर ही किती 45 डिग्रीची लाईन. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत आलं होतं ती 720 प्लस वरती 45. 720 प्लस 45 किती झालं, 765 डिग्री झाली. किती झाली, -765 डिग्री, कारण की निगेटिव्ह डायरेक्शन आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे निगेटिव्ह साईडला. ठीक आहे, मग आता जर ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं, ॲक्च्युली इथून इथपर्यंत किती आलो आपण, एक्स ॲक्सिस पासून फक्त 45 डिग्री आलो. किती आलो, 45 डिग्री आलो. किती आलो, 45 डिग्री. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की साइन ऑफ, बघा याचा अर्थ काय आहे, साइन ऑफ -765 डिग्री इज इक्वल्स टू, आता बघा ह्या क्वाड्रंटमध्ये इथं काय ऑल पॉझिटिव्ह, इथं फक्त साइन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आणि इथं कॉस पॉझिटिव्ह राहणार. मग साइन काय निगेटिव्ह राहणार, म्हणजे याचा अर्थ काय, मायनस, बघा मायनस साइन ऑफ 45 डिग्री. ठीक आहे, मग आता इथं हे जे साइन -765 डिग्री इक्वल्स टू मायनस साइन ऑफ 45 डिग्री. मग आता बघा मायनस साइन ॲज इट इज, आणि साइन 45 राहतं 1/√2 राहतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, साइन ऑफ -765 डिग्री इज इक्वल्स टू काय आलं, -1/√2. ठीक आहे, साइन 45 ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. मग साइन 45 ची व्हॅल्यू राहते 1/√2. म्हणजेच काय आलं ते, म्हणजेच काय आलं, साइन -765 डिग्री इज इक्वल्स टू साइन 45 डिग्री, आणि साइन 45 डिग्री काय राहणार आहे, 1/√2, म्हणजेच -1/√2. म्हणजे बघा ग्राफिकल मेथडनी पण सॉल्व्ह करू शकता आणि तुम्ही इथं पण करू शकता. ठीक आहे, दोन्ही मेथडनी सॉल्व्ह करू शकता. आता इथं बघा सी, फक्त सी म्हणजे काय की कॉस पॉझिटिव्ह, फक्त इथं कोण पॉझिटिव्ह आहे, कॉस. मग साइन निगेटिव्ह आलं म्हणून इथं मायनस साइन आलं. तेच जर इथं साइनच्या जागेवरती कॉस असतं तर इथं आपल्याला प्लस नुसतं कॉस 45 घ्यावं लागलं असतं. ठीक आहे, असं एक साइन -765 डिग्री आणि कॉस -765 डिग्री असे दोन्ही पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले बघा. ठीक आहे.